नमस्कार मित्रांनो, बळीराजा ॲग्रो इंडस्ट्रीज मध्ये पुन्हा तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण जेव्हाही व्हिडिओ घेऊन येतो तेव्हा काहीतरी असं नवीन घेऊन येतोय, धमाकेदार आणि तडफदार अशी वस्तू आपण घेऊन येतोय. मित्रांनो, याच्यामध्ये आतापर्यंत पॉवर विडर मध्ये अटॅचमेंट दिली होती सर्वांनी, हायड्रोलिक वखर, साधं वखर, नांगर, रेझर किंवा ट्रॉली. आपण देतोय आज पॉवर विडर साठी एक पेरणी यंत्र. पेरणी यंत्र देणार आहे मित्रांनो, सेम रोहित सारखं, ज्यामध्ये खत आणि बियाणं आपण सोबत पेरणार आहोत. जसं की ट्रॅक्टर, मोठ्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी होते, त्याच पद्धतीने आपल्या पॉवर विडरना सुद्धा आपण पेरणी देणार आहोत. मागच्या वर्षी आपण हे भरपूर शेअर केले होते आणि याला आपल्याला कस्टमरचा भरपूर असा रिस्पॉन्स सुद्धा भेटला होता. त्याच राहिलेल्या कस्टमरसाठी आपण आज यंदा सुद्धा घेऊन आलोय आणि भरपूर प्रमाणात असा स्टॉक घेऊन आलोय. या मशीनची बघूया आपण पुढील माहिती. मित्रांनो, यामध्ये हे बघा, दोन ज्या पेट्या आहे त्याच्यामध्ये या पेटीमध्ये आपण खत टाकू शकतो. आपल्याकडे तीन त्याच्यासाठी फंड राहणार आहे. याच्यामध्ये खत, त्याचबरोबर आपण या पेटीमध्ये बियाणं, हे बियाणं आपण याच्यामध्ये टाकणार आहे. याच बियाण्याची सेटिंग, कमी जादा खत बियाणे सेटिंग आपण या भिंगरीद्वारे, आपण जसं रोहितचं जसं पेरणी यंत्र आहे सेम त्या पद्धतीने आपण याला कमी जादा इथे करणार आहोत. जे की आपल्याला ज्या पद्धतीचं बियाणं पाहिजे त्या पद्धतीनं खत कमी जादा टाकण्यासाठी आपल्याला इथे सेटिंग आहे. त्याचबरोबर आपण पाच प्रकारच्या भिंगऱ्या आहे, ज्या की प्रत्येक सीडला लागणाऱ्या अलग अलग ज्या भिंगऱ्या आहे, आपण त्या 5 प्रकारच्या अशा भिंगऱ्या त्याच्या सोबत देतोय. या 5 प्रकारच्या आपण पूर्ण भिंगऱ्या त्याच्या सोबत देतोय. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की 5-6 प्रकारच्या आपण भिंगऱ्या त्या पेरणी यंत्राच्या सोबत देतोय. ज्या पद्धतीने, ज्या मका असेल, मूग, बाजरी, सरकी सुद्धा याच्यात कमी अंतरावरती आपण लागवड करू शकतो. यामध्ये हे बघा 3 फण आपण देतोय. जसं की जसे बैलाची जी पेरणीची सांध आहे त्या फणामध्ये आपण ऍडजस्टेबल सुद्धा अंतर करू शकतो. आपल्याला 18 इंची, 16 इंची, 8 इंची, 9 इंची जसं पाहिजे तसं अंतर आपण याच्यामध्ये ऍडजस्टेबल करू शकतो. त्याचबरोबर आपण याला एक स्टापलिंग पण दिलेली आहे. करळ शेव करण्यासाठी आपल्याकडे याच्या स्टापलिंग राहणार आहे. आणि जसं आपण रोहितच्या पेरणी यंत्राने ज्यावेळेस पेरणी झाल्यानंतर मागून रासणी चालती, तशीच आपण या पेरणी यंत्राला सुद्धा एक सिस्टम दिलेला आहे. म्हणजे सेम रोहितच्या पेरणी यंत्रासारखं मग पेरणी चालणार आणि पाठीमागे याच्या साहाय्याने रासणी चालणार, जे की बियाणं कुठेही उघडं राहणार नाही आणि कुठल्याही प्रकारची पेरणी आपली वायाला जाणार नाही. आपण जसं हायड्रोलिक जोडतो त्याप्रमाणे आपण इथून हायड्रोलिक वखराच्या जागे आपण हे जोडणार आहेत आणि मशीनच्या सहाय्याने आपण याला चालवणार आहेत. मित्रांनो, एकदम जबरदस्त क्वालिटीचा असं आपण तुम्हाला पेरणी यंत्र पॉवर विडर साठी देतोय.